मी अलकनंदा चोपडे, क्लास 4th मॅथमॅटिक्स, टॉपिक फ्रॅक्शन, 10th चॅप्टर फ्रॅक्शन. व्हॉट इज द फ्रॅक्शन? ए फ्रॅक्शन इज ए पार्ट ऑफ ए होल ऑर ए कलेक्शन. आता बघा की कशाला फ्रॅक्शन म्हणायचं, अपूर्णांक म्हणतात त्याला मराठीमध्ये, की पूर्ण संख्या नाही म्हणून त्याला काय म्हणतात, अपूर्णांक म्हणतात, त्याला फ्रॅक्शन म्हणतात. तर ए फ्रॅक्शन इज ए पार्ट ऑफ ए होल ऑर ए कलेक्शन. 1/2, 5/12, 3/6 etc. आता पार्ट्स ऑफ ए फ्रॅक्शन. 1/2. 1 is called numerator, 2 is called denominator, आणि 1/, ही जी लाईन आहे, लाईन इज कॉल्ड फ्रॅक्शनल लाईन or dividing line. The numerator, it is the characters of number of selected parts, and denominator, it is called number of equal parts. आता बघा आपल्याला हे बघायचं आहे की पार्ट्स ऑफ फ्रॅक्शन, न्यूमरेटर अँड डिनॉमिनेटर. आता न्यूमरेटर, व्हॉट इज द मिनिंग ऑफ न्यूमरेटर? न्यूमरेटर, इट इज द नंबर ऑफ सिलेक्टेड पार्ट्स, अँड डिनॉमिनेटर, इट इज द नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. आता बघा की आपल्याला बघा आईने ही जी 2 भाकरी आपल्या ताटामध्ये आहेत किंवा 2 पोळ्या आपल्या ताटामध्ये आहेत. आता 2 पोळ्या ज्या आपल्या ताटामध्ये आहे, 2 कॅडबरी आपल्याजवळ आहे, 2 बघा फ्रूट्स आपल्याजवळ आहे, त्याच्यामधलं मँगो आहे, चिक्कू आहे, नंतर बघा आता हे जे 2 आहे, मग आता आपण काय केलं, 2 आपल्याजवळ 2 आहे आणि त्याच्यातला आपण एक जो आहे 1 पार्ट मित्राला दिला, बहिणीला दिला, आईला दिला. तर 2 पैकी नंबर ऑफ इक्वल पार्ट्स आपल्याजवळ किती आहे, 2 आहे, म्हणजे 2, आणि त्याच्यातलं आपण किती दिलं, सिलेक्टेड पार्ट्स, त्याच्यामधला आपण एक पार्ट दिला, म्हणजेच काय झालं, 1/2. तर 2 इज द डिनॉमिनेटर अँड 1 इज द न्यूमरेटर, दॅट इज द नंबर ऑफ सिलेक्टेड पार्ट्स, आणि डिनॉमिनेटर, इट इज द नंबर ऑफ इक्वल पार्ट्स. आता बघा इथे पिझ्झा आहे, पिझ्झाचे किती पार्ट्स आहेत, 8 पार्ट्स आहेत. 1 2 3 4 5 6 7 आणि 8. आता टोटल नंबर ऑफ पार्ट्स इज इक्वल टू 8, आणि नंबर ऑफ पार्ट्स इटन, त्याच्यापैकी किती पार्ट्स, किती पिझ्झाचे तुकडे कापून आपण मित्राला दिले आहे, बहिणीला दिलेले आहे, तर किती आहे पार्ट्स, ते 3 आहे, म्हणजे 8 इज द डिनॉमिनेटर आणि 3 इज द सिलेक्टेड पार्ट्स, 3 इज द न्यूमरेटर्स. आता आपण वाचणार कसं आहे, राईट द रीड 3/8. आता 8 पार्ट्स आहे, आता लेफ्ट किती झालं आहे, 8 - 3 इज इक्वल टू 5. स्लाइस लेफ्ट किती राहिलेले आहेत, 8 - 3 इज इक्वल टू 5. आता बघा स्लाइस लेफ्ट झाल्या, किती आहे, किती राहिलेले आहेत, आता 8 आहे. पिझ्झाचे पार्ट्स किती आहेत, 8 आहे, त्याच्यापैकी 3 काय केल्या, इटन केल्या, खाल्ल्या, मग आता किती राहिले, 8 - 3 इज इक्वल टू 5. मग फ्रॅक्शन आपण कसं हे करणार आहे, 5/8. किती पार्ट्सपैकी 5 राहिलेले आहे, 8 पार्ट्सपैकी, तर 5/8. आता when a whole part is divided into 2 equal parts, each part is called a half. आता याच्यातलं आपल्याला फ्रॅक्शनमधलं फर्स्ट बघायचं आहे, हाफ. when a whole part is divided into 2 equal parts, each part is called a half. One bhakri has to be divided equally between 2 people.
One bhakri has to be divided equally between two people. When it is divided into two equal parts, each of the parts is one half of the whole bhakri. When any object is divided into two equal parts, then each of the part is one half of that object, one half of the whole, that is the 1/2. When a whole part is divided into two equal parts, each part is called a half. आता बघा ही होल आहे, हा जो सर्कल आहे, ही जी भाकर आहे, ही किती आहे? पूर्ण आहे. आता त्याच्यातले किती पार्ट्स आपल्याला करायचे आहे? हाफ. मधून आपण त्याला हाफ करणार आहे, म्हणजे हा हाफ आणि हाफ, हाफ प्लस हाफ इज इक्वल टू 1. That is the 1/2. 1 is the numerator and 2 is the denominator. When whole is divided into 4 equal parts, each part it is called 1/4. When one whole is divided into 4 equal parts, बघा हा सर्कल आहे, याचे किती पार्ट्स केले आहेत आपण? इक्वल 4 पार्ट्स केले. 4 पार्ट्स केले आणि ईच पार्ट इज कॉल्ड ए 1/4. 1/4 इट इज कॉल्ड ए क्वार्टर. वन भाकरी हॅज टू बी डिवायडेड इक्वली बिटवीन 4 people. When it is divided into 4 equal parts and one part is given to each person, each share is a quarter of the whole bhakri. When any object is divided into 4 equal parts, each of those parts is a quarter of the whole. 1 quarter is shown by the 1/4 plus 1/4 plus 1/4 is equal to 1. क्वार्टर जो आहे, आता बघा आपण हाफ बघितलं. हाफमध्ये काय बघितलं आपण? एक भाकर. आईने आपल्याला भाकर वाढली, पोळी वाढली. त्याचे बघा आता आपल्याला मित्राला किंवा बहिणीला त्याच्यातली आई म्हणते मी गरम करते आहे, तू त्याच्यापैकी अर्धी आहे ती भावाला दे. मग आता आपण काय केलं की त्या भाकरीचे किती पार्ट केले? 2 पार्ट, म्हणजे हाफ झालं. हाफ आणि हाफ किती झालं? 1 पार्ट झालं. मग आता बघा आपल्याला डिव्हाइड करायचं आहे. भाकरी कशामध्ये डिव्हाइड करायची आहे? 4मध्ये. when equally between the 4 people. When it is divided into 4 equal parts and one part is given to each person, each share is a quarter of the whole bhakri. याच्यातला हा जो पाव भाग आहे त्याला आपण काय म्हणणार आहे? किती भागापैकी? 4. आणि किती देणार आहे आपण त्याच्यातला? 1. म्हणजे किती झालं? 1/4. 1/4 plus 1/4 plus 1/4 plus 1/4 is equal to 1. When any object is divided into 4 equal parts, each of those part is a quarter of the whole. The 1 quarter is shown by the fraction 1/4. 1/2 is read as 1/2 or 1/2, and 1/4 is read as 1/4 or 1 quarter or 1/4. आता वाचायचं कसं 1/4? आपण बघा पहिल्यांदा कसं वाचणार आपण? 1/4, नंतर 1 quarter आणि नंतर काय वाचू आपण? 1/4. आता 1/3. When one whole is divided into 3 equal parts, each part is called 1/3. आता बघा आपल्याला 1/3 सांगितलेलं आहे. आता 1/3चं आपण डिव्हिजन केलं 1, 2 आणि 3. 3 पार्ट्सपैकी किती पार्ट? 1 पार्ट. म्हणजे 3 1/3 मेक ए होल नंबर. 1/3 plus 1/3 plus 1/3 is equal to 1. 3 children, एक्झाम्पल सांगते मी तुम्हाला की 3 children bought a cake and asked their grandfather.
to divide in equally among the 4 of them, including himself. Grandfathers divided the cake into 4 equal pieces. Each piece is 1/4 of the cake and kept the last quarter for himself. Grandfather gave it the 2 granddaughters quarter plus quarter, and that is the half of the cake. When an object is divided into 4 equal parts, 3 of its parts taken together are called 3/4. When an object is divided into 4 equal parts, 3 of its parts taken together. आता बघा याच्यातला आपण किती पार्ट्स घेतला? 3 पार्ट्स. That is the 3/4, and 3/4 it is the reading as 3/4. 2/3, 2/3. The denominator denotes the whole number. 2 is the numerator and 3 is the denominator. A fraction in which denominator is greater than the numerator, it is called proper fraction. Fractions are of types. First type is the proper fraction. What is the meaning of proper fraction? A fraction in which denominator is greater than the numerator, it is called proper fraction. बघा 4/5, 3/7, 9/15. स्मॉलर जर न्यूमरेटर असेल आणि ग्रेटर डिनॉमिनेटर असेल त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. बघा फ्रॅक्शनचा फर्स्ट पार्ट दॅट इज द प्रॉपर फ्रॅक्शन. प्रॉपर फ्रॅक्शन. व्हॉट इज द मिनिंग ऑफ प्रॉपर फ्रॅक्शन? A fraction in which the denominator is greater than the numerator, it is called a proper fraction. बघा हे जे न्यूमरेटर आहे हे स्मॉलर आहे आणि डिनॉमिनेटर हे बिगर आहे, त्याला प्रॉपर फ्रॅक्शन म्हणतात. इम्प्रॉपर फ्रॅक्शन अनदर टाईप. A fraction in which the numerator is greater than or equal to the denominator is called improper fraction. 4/1/2 हे मिक्स फ्रॅक्शन झालं. 9 3/5 4 and 1/2 9 and 3/5 7 and 4/7. It is the mixed fraction. Like fraction, numerator and same denominator, it is the like fraction. And a different denominator, it is called different denominator, it is called unlike fraction. आता बघा आपल्याला फ्रॅक्शन कसं आहे तर हे 4 पार्ट्स आहेत. 4 पार्ट्सपैकी किती हे जे 4 पार्ट्स आहेत स्क्वेअर आहे, 4 स्क्वेअर आहे. 4 स्क्वेअरचे ब्ल्यू किती आहे? 2. म्हणजे आपण किती लिहिलं? 4 2/4 म्हणजे 4पैकी किती हे आहे? 2. त्याच्यानंतर बघा हे 8 पार्ट्स आहेत. 8 पार्ट्सपैकी किती पार्ट्स झाले? 4 म्हणजे 4/8. Comparing the fraction. In the picture given below, each of the strips of equal length has same shaded part. Write the fraction shown by the shaded part of each strip in the box next to it. आता आपल्याला हा बॉक्स भरायचा आहे. आता बघा याच्यामध्ये स्ट्रिप्स दिलेले आहेत, स्ट्रिप्स आहेत. आता बघा ही स्ट्रिप्स 1 2 3 4 आणि 5 स्ट्रिप्स आहेत. आता या स्ट्रिप्समध्ये किती पार्ट्स आहेत? 2. म्हणजे आता आपण किती लिहिले? 2. आणि त्याच्यापैकी किती कलरिंग आहे? 1 म्हणजे 1/2. आता याच्यामध्ये किती तेवढ्याच याच्यामध्ये किती आहे? 3 स्ट्रिप्स आहेत आणि 3 स्ट्रिप्सपैकी किती केलेलं आहे? किती कलरिंग आहे? 1 म्हणजे 1/3. आता इथे किती स्ट्रिप्स आहे? 4 आणि 4पैकी किती कलरिंग आहे? 1 म्हणजे 1/4. इकडे किती आहे? स्ट्रिप्स 5 आणि कलरिंग किती आहे? 1 म्हणजे 1/5. आता इथे किती आहे? 6 म्हणजे 1/6.
आता बघा की याच्यामध्ये आपल्याला आता आपण हे लिहिलं की 1/2, 1/3, 1/4, 1/5 आणि 1/6. नाव लुक ॲट द पिक्चर and the fraction written in the boxes and answer the following question. Which is the smaller fraction? बघा आता जागा कोणती जास्त दिसते तुम्हाला? वरची. 30 स्ट्रिप्स आहे आणि त्या स्ट्रिप्समध्ये किती आहे? 2 आहे. म्हणजे ही कोणती झाली? स्मॉलर 1/2 की 1/3? कोणती झाली? 1/3. ही कोणती झाली? स्मॉलर फ्रॅक्शन. तसंच बघा 1/5 आणि 1/6 मध्ये स्मॉलर कोण झालं? 1/6. कोण झाली? 1/6. कारण बघा तेवढ्या याच्यामध्ये बघा खाणे जे केलेले आहे त्याच्यामुळे ते खाणे प्रत्येक खाना कसा आहे? प्रत्येक जी स्ट्रिप्स आहे त्याच्यामध्ये जे खाणे केलेले आहेत ते कसे आहेत? त्याची जागा कशी आहे? कमी आहे. ज्याची जागा कमी आहे तो कोणता झाला? स्मॉलर झाला. तो कोण झाला? स्मॉलर फ्रॅक्शन झाला. म्हणजे तो विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन? 1/5 और 1/6? कोणता झाला? 1/6. 1/6. आणि विच इज द बिगर फ्रॅक्शन? 1/3 और 1/5? हे बघा विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन? 1/2 और 1/3? स्मॉलर कोणता झाला? 1/3. विच इज द स्मॉलर फ्रॅक्शन? 1/5 और 1/6? कोणता झाला? 1/6. आता आपल्याला बघा ग्रेटर दॅन, नंतर लेस दॅन आणि ग्रेटर दॅन, लहान आणि मोठा, हे आपल्याला बॉक्सेसमध्ये भरायचे आहे. आता बघा 1/3 आणि 1/2 कोणता स्मॉलर आहे? 1/2 पेक्षा 1/3. नंतर बघा 1/3 आणि 1/4 कोणता आहे? 1/3. इट इज द ग्रेटर दॅन 1/4. आणि 1/5 and 1/3 it is the smaller than, आणि that is the 1/2 it is the greater than. कोणतं झालं? greater than and smaller than. बघा आणि 1/5 1/3 is equal to 1/3. it is the इक्वल. 1/3 and 1/3 काय झालं? इक्वल झालं. त्याच्यानंतर बघा आपल्याला क्वेश्चन करायचं आहे. आता बघा हे तुम्हाला कळलं, इक्वल सारखे असेल तर इक्वल, नंतर स्मॉलर आणि बिगर. याच्यातलं मी तुम्हाला हे सांगितलं आहे की स्मॉलर फ्रॅक्शन आणि बिगर फ्रॅक्शन, स्मॉलर अँड बिगर. आता बघा याच्यामध्ये एक क्वेश्चन आपल्याला विचारलं आहे की ॲज द डिनॉमिनेटर ऑफ द फ्रॅक्शन विथ न्यूमरेटर 1 कीप्स इन्क्रीजिंग. न्यूमरेटर कितीने इन्क्रीज होत गेला? 1. विच हॅपन्स टू द व्हॅल्यू ऑफ द फ्रॅक्शन? ते कसं होईल? डिक्रीज होईल. फ्रॅक्शन कसा होत जाईल? डिक्रीज होईल. नंतर बघा लास्ट क्वेश्चन आहे यू हॅव ए फ्रूट. बघा ही डायग्राम काढलेली आहे की फ्रूटची डायग्राम आहे. using that fruit, how will you explain to your friend that 1/4 is small, 1/2. आता कोणती याच्यामध्ये स्मॉलर आणि बिगर आहे? आता बघा याच्यामध्ये आपण काढलं क्वार्टर पार्ट काढला. फ्रूट्स आहे. फ्रूटचे किती पार्ट्स केले? 4 पार्ट्स केले. 4 पार्ट्सपैकी 1/4, 2/4, 3/4 आणि 4/4. आणि याचा हाफ केलं 1/2. म्हणजे आता 1/4ची आपण डायग्राम काढली. 1/4मध्ये काय झाले? क्वार्टर झाले. आणि हाफ केलं. हाफमध्ये बघा किती झालं? हाफ आणि हाफ म्हणजे किती झालं? 1. मग आता कोणतं तुम्हाला मोठं दिसतं आहे हाफमध्ये? भाग आपल्याला हाफचा मोठा दिसतो आहे. म्हणजे 1/2 काय आहे? न बिगर आहे. कोणापेक्षा बिगर आहे? 1/4पेक्षा बिगर आहे. आता बघा आपण आत्ताच बघितलं, परत आता थोडी आपण रिव्हिजन घेणार आहे फ्रॅक्शनची. हाफ, क्वार्टर, 3/4 आणि सम मोर फ्रॅक्शन आणि डिफरंट मिनिंग ऑफ फ्रॅक्शन. हाफ. आता बघा रमेश आणि सीमा,
रमेश आणि सीमा हे दोघं बहीण भाऊ आहेत. आता त्यांच्याजवळ बघा एक कॅडबरी आहे. आता ते कसं पूर्ण नाही, आपण फ्रॅक्शन कशाला म्हणणार आहे, संख्या पूर्ण नाही, त्याला आपण काय म्हणणार आहे, फ्रॅक्शन म्हणणार आहे. मग आता याच्याजवळ किती आहे, 2 आहे. आता त्यांना सारख्या प्रमाणात रमेशला द्यायचं आहे चॉकलेट आणि सीमाला पण द्यायचं आहे. मग आपण काय करू, 1 आहे तर एकाचे किती भाग करू, 2, 1/2 आणि 1/2, 1/2 + 1/2 = 1. आता बघा रमेशला दिलं आपण आणि सीमा किती दिले, 1/2 आणि 1/2 म्हणजे 2 पार्ट्सपैकी किती पार्ट्स दिला, 1. याला 2 पार्ट्सपैकी किती पार्ट्स दिला, 1. आता बघा 1/2, 1 इज द न्यूमरेटर आणि 2 इज द डिनॉमिनेटर. याला आपण दुसरं काय म्हणू शकतो, 1/2 किंवा 1/2. आता बघा तेच आपल्याला किती भागामध्ये करायचं आहे, तेवढंच. आता त्याच्यामध्ये परत 2 ॲड झाले. त्याच्यामध्ये आता बघा आपल्याजवळ चॉकलेट आहे, त्याच्यातले आपण हाफ दिले. मग आपण परत त्याच्यामध्ये दोघं सुरेश आणि गीता ॲड झाली. मग आपण काय केलं की त्याचे परत किती पार्ट्स केले, परत 2 पार्ट्स केले. म्हणजे 4 पार्ट्सपैकी किती झाले, हे 4 पार्ट्स झाले. तर मग 1 किती दिला, 1/4 पार्ट्सपैकी 1 दिला, 4 पार्ट्सपैकी 1 एकाला दिला, 4 पार्ट्सपैकी 1 दिला आणि 4 पार्ट्सपैकी 1 म्हणजे 1/4, 1/4, 1/4. म्हणजे आता बघा याच्यामध्ये किती पार्ट्स झाले, 4. त्याच्यातला हा जो पार्ट्स आहे त्याला आपण काय म्हणू, क्वार्टर. 1/4, 1 हे काय झालं, न्यूमरेटर किती झालं, 1, डिनॉमिनेटर किती झालं, 4. मग आपण कसं वाचणार आहे, कसं रीड करणार आहे, 1/4, 1/4. त्याच्यानंतर बघा 3/4. आता 3/4 त्याच्यापैकी बघा की 3/4 आपण सुरेशला दिला आणि वडिलांना त्याच्यातला 4th भाग दिला. म्हणजे किती झालं, 3/4. 3 म्हणजे न्यूमरेटर आणि 4 इज द डिनॉमिनेटर. मग आपण कसं वाचणार आहे, 3/4, 3/4. आता बघा याच्यामधलं काय झालं, टोनू, मोनू आणि सोनू याला 3 पार्ट्स आहेत. किती पार्टपैकी, 3 पार्ट्सपैकी आपण 1 आहे. 3 पार्ट्स झाले. आता इक्वल पार्ट्स केले आपण, तर 1/3 + 1/3 इक्वल झालं, इक्वल डिव्हिजन झालं. म्हणजे हा काय झाला, 3/4. कोणता झाला, 3/4. म्हणजे 1 whole and 1/4 makes 1 + 1/4 and written as the 1/1 and 1/4. आता फ्रॅक्शन मीन्स ए पार्ट ऑफ ए होल. आता बघा हा सफरचंद आहे, ॲपल 1 पार्ट आहे, त्याचे काय केले, हाफ आणि हाफ किती झाला, 1 झाला. आता न्यूमरेटर 1, डिनॉमिनेटर 2 और n/t. n म्हणजे न्यूमरेटर आणि t म्हणजे डिनॉमिनेटर. होल हाफ आणि हाफ = 1. म्हणजे 2 हाफ्स मेक्स 1 होल, 2 हाफ मेक्स 1 होल. 1/3, 1/3, 1/3 = काय झालं, 1 होल. 3 ones make a whole. 1/3 + 1/3 + 1/3 = 1. 1/4, 1/4, 1/4, 1/4 = 1. आता आपण हे कसं करणार आहे, किती स्क्वेअर आहे याच्यामध्ये, 1 2 3 4 5 6 आणि किती कलरिंग आहे, येलो कलरमध्ये 3. म्हणजे किती झालं, 3/6. 3/6. थँक्स.